गणेशोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होतच असतात. आता देखील या मंचावर असाच एक कार्यक्रम सादर होणार आहे, ज्यात आपण कलाकार आणि स्थानिक कलावंत यांच्यामधली जुगलबंदी अनुभवणार आहोत. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. नाईस. ही जी चाल आहे आणि हे जे गाणं आहे ते मी स्वतः रचलं आहे आणि स्वतः मी संगीतबद्ध केलेलं आहे. कशी वाटली तुम्हाला चाल? फार छान आहे, फार छान आहे. तुम्ही तुमचं गाणं इथे का नाही टाकत आपलं? इंस्टाग्रामवर का? नाही नाही, ओला कचरा सुका कचरा डबे असतात बघा. नाही नाही, मला एवढंच सांगायचं आहे. मला तुमचं खूप कौतुक आहे. तुमचं आत्ता मी शब्द ऐकले त्यावरून माझी खात्री पटलेली आहे की मागचा जो फ्लेक्स आहे तो पण तुम्हीच लिहिलेला आहे. अगदी अगदी मीच लिहिला आहे. पळपुटेवाडी इथल्या वाडीचं नाव आहे आणि सारे जानवी हे करेक्ट लिहिलेलं आहे. तर इतर जण सार्वजनिक लिहितात, हे अगदीच करेक्ट आहे. रौद्र महोत्सवी हे करेक्ट आहे. 25 वर्ष झालेत म्हणजे रौप्य लिहितात काही काही जण, किती चुकीचं आहे. आणि हो, सांस्कृतिक मंडळ लिहितात काही काही जण. पण तुम्ही मात्र मराठी भाषा पुढे घेऊन गेलेला आहात. फारच सुंदर, फारच सुंदर. मनापासून आभार तुमचे. हो हो, माठवाडी. पळपुटेवाडी. नाही नाही, माठवाडी हे नाव ठेवा तुमचं ह्याच्या पुढे. अच्छा. जस्ट एक सूचना आहे. बस बरं. पुष्पाताई, एक विनंती होती. माझं गाणं वाजवणारा आज आलेला नाहीये, तर तुमच्यापैकी कोणी साथ देईल तर बरं आहे. आमच्याकडे काही स्थानिक कलावंत सुद्धा देईल ना तुम्हाला साथ? हो चालेल. मी त्यांना आवाज मांड्या मांड्या आज साथ देईल. मांड्या हे आहेत गाणारे गझल गायक आहेत थोर पंडितजी. त्यांना फक्त साथ द्यायची, वाजवायचंय त्यांच्या गाण्यासाठी. हा ते. अरे बापरे, काय रे? बसून घ्या. हे नीट वाजवतील ना? हा वाडीतल्या सगळ्या गाण्यांना मांड्याजी साथ देतात. वा वा, छान आहे, छान आहे. आपण ते सुरू छान करूया. वाजवतील. आपण सुरू करूया. तर आता जे आपले इथे आलेले आहेत गझल गायक थोर पंडितजी समीरजी चौगुले आलेले आहेत आणि आज इथे एक गझल संध्या साजरी होणार आहे. पंडितजी नमस्कार. अगदी अगदी नमस्कार. मी सर्वप्रथम आमची जी वाडी आहे त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छिते. हो, द्या द्या, अगदीच. तर आमची ही जी वाडी आहे इथे अनेक स्थानिक कलावंत देखील आहेत. जसे मांड्याजी इथे आलेले आहेत. अरे वा, अरे वा. तसे अनेक स्थानिक कलावंत आहेत. हा मंच त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत असतो, त्यांच्या कलेला वाव देत असतो. इथे अनेक कलाकार परफॉर्मन्स करून मोठे मोठे झालेले आहेत. काय सांगताय? म्हणजे जर तुम्हाला सांगायचं झालं, त्यांची जर नावं सांगायचीच झाली तर तुम्ही नक्कीच ओळखणार नाहीत त्यांना. मी पण हे खरंच सांगताय? हो हो, पण स्थानिक कलाकारांची मोठी परंपरा आहे आमच्या या. नाही, पण मला खरं वाटत नाही हो. म्हणजे नाव एवढं छोटंसं आहे, वाडी केवढी छोटीशी आहे, पण इथे सादर केलेली जी कलावंतांनी सादर केलेली आपली कला, ते फार मोठे कलावंत झालेले आहेत. मला खूप कौतुक वाटलं. कारण नाही नका करू. मला आनंद ह्याचा आहे, तुम्हाला सांगतो की मी सुद्धा असाच काही वर्षांपूर्वी एक लोकल कलावंत होतो. पण अशाच एका मंचावर मला कोणीतरी संधी दिली म्हणून आज मी यशाच्या शिखरावर आहे. मला खूप आनंद झाला. मी एक विनंती करू का? तुमचा लोकल जो कलावंत आहे एखादा, त्याच्यापासून आपण सुरू करूया कार्यक्रम. नंतर मी आहेच कला सादर करायला. पंडितजी, मला काय वाटतं की गझल संध्येसाठी तुमचाच कार्यक्रम होणं गरजेचं आहे. नाही, हे बघा, आमचा लोकल कार्यक्रम आहे ना तुमच्या. तुम्हाला मी अगदी खरं सांगू का? माझा स्वभाव असा आणि मला मनापासून असं वाटतं की लोकल टॅलेंट असतं ना, ते ग्लोबल टॅलेंट होण्याची क्षमता राखून असतं. तर मला असं वाटतं की लोकल टॅलेंटला सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे. तर प्लीज मी मनापासून सांगतो तुम्हाला, अगदी म्हणजे माझा स्वभाव मी गायला आलो ना, कृपया तुम्ही गाऊ नका, मग दोघं हे होतं. तसं नाही. काय आहे की तुम्ही साक्षात परमेश्वरासारखे आम्हाला भेटलात इथे. म्हणजे हा वटवृक्ष आहे बघा मंडळी. हे जे आहेत वटवृक्ष आहेत, त्यांची मुळं खोलवर आहेत. हे जेवढे वर दिसतात त्याच्या दुप्पट हे खाली आहेत. खरंच पंडितजी तुमचे मनापासून आभार. नाही ना, अगदी अगदी मी इट इज माय प्लेजर. म्हणजे तुमच्या समोर आज जो कला सादर करणार आहे नशीबवान
नशीबवान कोण आहेत बरं ते भाग्यवान या. कोण आहे बरं ते कोण आहेत ते नाही आता ये तू ये गा कोण 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 आहे ही माझी मुलगी आहे हो. ती अत्यंत सुंदर गाते काय सांगता अहो बोलवा तिला ये 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 बाळा, ये ये अगं, ये अगं, अगं, अगं ये बाळ ये, ये. ये 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 आई ग काय काय नाव काय तुझं अरे मुलीचं नाव पण मम्मीच आहे वा वा छान आहे तिचं नाव मृण्मयी आहे अच्छा मृण्मयी नाव आहे का ती खूप सुंदर गाते माझी मुलगी म्हणून वाव. नाही हो, हो, पण छान वा, वा, वा. गाते. पाया पडू अरे अरे नाही नाही बेटा. संस्कारच तसे दिलेले अगं नाही नाही खूप संस्कारी आहे बेटा खूप आनंद झाला छान म्हणायचं गाणं हा वा वा मला खूप एकदा जोरदार टाळ्या लोकल टॅलेंट साठी वा वा सुंदर सुंदर पण वा मी खरंच तुमचं मनापासून आभार. विश यू ऑल द बेस्ट बेटा मला ट्रॅक लागतो काका ट्रॅक लावा हा, लाव. मम्मी चुकलं मराठी बोलायचं तर भोजपुरी बोल काही हरकत नाही. ती दुसरीच आहे ना त्याच्यामुळे तिच्याकडनं मम्मी तुला- माझं तयार नाही मी नंतर करू का? नंतर इकडे बाळा इकडे बेटा, छान गायलीस तू. आपली जर नाही तयारी कुठली तर आगाऊपणा का नाचते नाचते असं बोलायचं बाळा हो की नाही बाळा? आपण जेव्हा एखादी कला समोर सादर करतो तेव्हा इतकंसं तरी आपल्याला आलं पाहिजे इतकंसं पण निघ निघ बाळा निघ. जा बेटा. निघ बाळा निघ 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 जा निघ बेटा. मम्मी बोलली मी नाही केलं ए जा ग बाई जा जा तू बाई बेटा चांगली ऐका तयारी ऐका कर. ऐका ऐका असं नाही ओ करायचं. कोकिळा काढे ना ऐका 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 काय आहे ना तुम्ही तुमचं गाणं कला तिच्यावर लादताय तिच्यात नाहीये कला हे मुळात समजून घ्या तुम्ही अहो नाही ती गाते पण त्याचं काय झालं की तुमच्यामुळे दडपण आलं. आता एकदम गप्प बसा आता मी सादर करणार आहे छान झालं लोकल टॅलेंटला नेहमीच असं प्रोत्साहन मी देत आलेलो आहे मी माझी गझल संध्या सुरू करतो आव. नका नका माझं आणि गझलचं एक वेगळंच नातं आहे आहाहाहा. माझं हे काय माणूस डेंजर आहे काय आहे? हे काय हे स्थानिक कलावंतांना तुम्ही प्रोत्साहन दिलं ना सगळे एक एक स्थानिक अरे कलावंत. हे एकदम मस्त बेटा काय आहे हे? असं बने बने भोंगा भोंगा भुंगा नाही, भुंगा, भुंगा. भुंगा नाही, भुंगा, भुंगा. भुंगा एकदा आणि एकदा अगदी, अगदी सगळे भुंगा, 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 भुंगा. वा, वा. कर बरं. अरे नको रे अरे अरे ए, जा रे तिकडे जा रे तिकडे ए, अम्मा, जा तिकडे कमळ आहे मी भुंगासारखे येतोस मग माझ्याजवळ ते अरे हे मुळात टॅलेंट ही कला आहे अरे लोकल टॅलेंट म्हणजे हे कुठलं टॅलेंट ए, आता हे तू डान्स डान्स सगळी मुलं डान्स dance कर, dance. छान तो डान्स कर नाही ताई नाही हे काय आहे बाळा तुझा छान हो वडिलांनी कधी लोकल टॅलेंट असं दाखवलं होतं का हे काय आहे हे नका निघ तू जा बाळा जा चल 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 बाळा ते स्थानिक हे नका- कलावंत अरे हे जाताना पण असं अरे 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 सरळ जा ना बाळा हा मंचच त्यासाठी आहे तुम्ही इतकं सुंदर प्रोत्साहन आता मग दिलंय. खूप झालं बसा बसा बस करा आई तुम्ही बसा आधी बसा आता नाही हा. आता शांत आता त्यांना गाऊ आता तुम्ही काहीच मी डायरेक्ट सुरू करतो गजल साद- नाही रे जा रे. हा तुम्ही तुला नाही नका करू मी हे करतो वाजव असं सांगतो साथ दिलं त्यांना तुम्ही. हे काय साथ देतोय मला आधी साथ दे- ते स्थानिक- तुम्हाला तबला वाजवायला सांगितलं तबला वाजवा ना आपण आपल्याला तबला वाजवता येतच नाही ना. मग काय येतं वाजवता आपण पत्रे वाजवतो म्हणजे? लोकल मध्ये पत्रे वाजवतो ना आपण दाखवू काय आयटम दाखवू काय हे बघ हे बघ पुढील स्टेशन परत अगला स्टेशन परत नेक्स्ट स्टेशन परत
असं वाजवतो एकदम बिंदास, काय टेन्शन नाही. अरे किती निर्लज्ज स्थानिक कलावंत आहे. निघ रे तो. ते मांड्याची कमालच आहे. इथे मांड्या घालून बसायला लाज नाही वाटली मांड्या. ए, चल रे, निघ, चल. वा 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 खरंच तुम्ही आमच्या स्थानिक कलाकारांना एवढा वाव दिला. पंडितजी माझा गदा तर खड्यात गेला ना आता त्या. नाही आता होय दारूची ऍक्टिंग बिटिंग आता नाही. आता बस करा, बस करा. लोकल टॅलेंट बस करा आता. नको. नाही नाही हे जे आहे दारूची ऍक्टिंग नाही करायची. निघा. हा, ओरिजिनल आहे म्हणजे हे जे आहेत ना हे आमच्या इकडचे लोकल फुल आहेत. लोकल फुल आहेत? म्हणजे फुल टाकून असतात ते संध्याकाळचे. हे आता लावून आले टाकून आले. हो हो मेन परफॉर्मन्स ज्यांचं आहे ते आमचे मोरे मोरे फॅमिली जम भारी परफॉर्मन्स मोरे वेलकम. आम- अरे आलो काय बोलले ते? कोण मोठे फॅमिली? स्थानिक कलावंत आहेत ते. वा, वा. आणि हे आता काय आहे? बसा बसा तिकडे. नमस्कार चौगुले. नमस्कार. ते आमचं लोकल टॅलेंट आहे ना आमचं दोघांचं. तर आशीर्वाद द्या म्हणजे कसं- हा, बस बस ठीक आहे ठीक आहे, ठीक आहे. आम्ही कसं भाग्यवान म्हणजे तुमच्या समोर आम्हाला आमचं टॅलेंट दाखवायला भेटतंय म्हणजे बरं काय तुम्ही करणार तर आहात? काय नाही आम्हाला तुम्ही आम्ही दोघे जण मस्त भांडताव का नाही भांडतो? हा म्हणजे तुम्ही आम्हाला विषय चांगला द्याला हो ना एखादा विषय त्या कुठल्याही विषयावर आम्ही भांडताव का नाही. विषय दिल्यावर भांडतात? हो, हो. हे टॅलेंट आहे हे ते? talent आहे, हो. कला ही. कुठला पण एखादा विषय देऊन बघा. आम्ही हो आम्ही अरे पण मी काय असा विषय देणार आहे हे त्यांना? बघा पंडितजी तुम्हाला विषय द्या. देतो. म्हणजे एखादा विषय सुचवा फक्त मग आपण- अंतरिक्षातला कचरा. घ्या विषय. वा वा काय बोललं अंतरिक्षातला कचरा. अत्यंत छान. मरताय. हा काय विषय आहे ना हा विषय आहे चांगलो चांगलो हा माका आवडलेला विषय बस तुला आवडला हा विषय आवडला तो काय झाला हा आवडला या माणसाचा थोबाड माका आवडला नाही पण याने विषय चांगला दिले विषय चांगला झाला ना हाय तर. हा काय तुझा यार आहे हाय हा यार आहे तुझा हाय तो यार हा? या उकडलेल्या अंड्यासारखं चेहरो आहे ए, तो माझा यार मला- असतो. यार नाही वाटेल तर काहीतरी बोलू वाटेल तर म्हणजे? हाय त्या माणसाबरोबर हाय तो अरे, हा? अंड्यावर केस आल्यावर हाय त्या माणसाबरोबर माझं हे नाव जोडतं. अंतरिक्षात म्हणजे? लाज वाटते. मला सांग हे- अंतरिक्षातला कचरा कुठे आहे? अरे, येणार तो तुम्ही वाटे बोलू येणार तो हाय त्या माकड कोंड्याबरोबर मी मिनिट. पळून जाताला असं वाटतं अरे रे, तुमचं? म्हणजे तुझ्या कॉलेजमध्ये होता हाय तो माणूस हा? हाय तो कॉलेजमध्ये असतो हा? त्याच्यापेक्षा पिऊन चांगलं होतं आमचं कॉलेज हो. ए, ए. उगाच वाटेल तर मी ऐकून घेऊ आता ते मला लक्षात आलंय हा तुला ना ह्याच्यावर पळून जायचं आहे अरे खड्डा टाकेल तुम्ही बघ, कडे वाट बे. वा 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 जोरदार टाळ्या तुमचा हा संकुत्रिक कार्यक्रम विशेष रंगला जो खरं तर झालाच नाही फार भारी परफॉर्मन्स बघा तर हास्यरसिक कशी दाद देतात प्रसादा वा 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 बहारदार कहर कमाल. तुम्हाला सगळ्यांना खरं तर तुमच्या पायावरती सुखकुसुमांनी मी वंदन केलं पाहिजे. खरं तर अप्रतिम बने तुझा अंगिक अभिनय, प्रिया तुझा वाचिक अभिनय, मँड्या तुझा आहार्य अभिनय आणि सम्या तुझा सात्विक अभिनय अशा सगळ्याचा मिलाफ होता हा. आणि नमा हे चारही तुझ्यात आहेतच त्यामुळे तुला वेगळं बोलायची गरज नाही. मस्त बहारदार. सम्या लाजवाब रिॲक्शन्स होत्या आणि फार मस्त लिहिलं होतंस. मागचा बॅनर पण तू लिहिलायस. हो लिहिलंय. वा क्या बात आहे. वा 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 मजा आली खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. सई काय गायलीस ग नमा रॅन्डम आणि दुसऱ्या वेळेला दुसऱ्या जागा घेतल्यास तू वेडी आहेस मुली. गॉड ब्लेस यू नमा. थँक्यू फार मजा आली. थँक्यू प्रिया सुंदर जी पहिलं जे मम्मी ते होतं ते फार भारी होतं. आम्ही वेडे झालो. बने एवढं काय 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 म्हणजे मला खूप डिस्कवरी झाल्यात तुझ्याबद्दल. खूप गोष्टी तू करू शकतोस ज्याचं आम्हाला इथे या मंचावर कधी दर्शन झालं नव्हतं. पण अशा अपॉर्च्युनिटीजमुळे एक एक गोष्ट तुझ्याबद्दल नवीन कळत जाते याचा खूप आनंद आहे. मँड्याजी फारच भारी. सेकंडचं टायमिंग अशक्य होतं. खूप मजा आली. व्हेरी वेल डन.